नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। भगवान श्रीरामांनी सांगितलं की ही 4 कामं स्त्रीने तिच्या नवऱ्याच्या अगोदर करू नयेत। मित्रांनो, स्त्रीला घराची लक्ष्मी समजले जाते। असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री सुखी आहे, ज्या घरामध्ये स्त्रीला मान सन्मान आहे, अशा घरांमध्ये सर्व देवी देवता निवास करत असतात। असे घर नेहमी सुख समृद्धीने संपन्न असतो। आणि ज्या घरामध्ये स्त्री दुखी असते, जिचा वेळोवेळी अपमान केला जातो, अशा ठिकाणी दुःख, रोग, आजारपण, दरिद्रता तळ ठोकून राहते। आपल्या देशामध्ये पुरातन कालापासून स्त्रीची पूजा केली जात आहे, कारण स्त्री नेहमीच सुख समृद्धी वाढवत असते। जर ती स्त्री तिच्या नियमांचं आणि आदर्शांचे पालन करत नसेल, तर अशा घरांमध्ये दुःख, भांडण आणि क्लेश उत्पन्न होऊ शकतो। आज मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या गोष्टी एका गृहिणीने नवऱ्याच्या अगोदर बिलकुल करू नयेत। मित्रांनो, आनंद रामायणामध्ये एक प्रसंग आहे, ज्यामध्ये भगवान श्रीरामांनी स्त्रियांना खूपच चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत। आपल्या घरातील स्त्री जर त्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये अवलंबते, तर अशी स्त्री नेहमीच त्या घरातील पुरुषांची प्रिय, आवडती स्त्री बनून राहते। आणि त्याचबरोबर अशा घरांमध्ये कधीच गरिबी किंवा भांडणाचे वातावरण निर्माण होत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या घरातील स्त्रियांना सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून दाखवा। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हा सर्वांना एक विनंती करते, तुम्ही जर अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर मित्रांनो, प्रभू श्रीरामासाठी व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये प्रभू श्रीरामाचा जयघोष हा झालाच पाहिजे। मित्रांनो, ही घटना त्या वेळेची आहे जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येचे राजा होते। त्यांचे 2 पुत्र लव आणि कुश यांचा विवाह झाला होता। त्यावेळेला सीतामाता अयोध्येच्या महलामध्ये महाराणी बनवून राहत होती। आता इथे काही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की सीतामाता महाराणी बनवून अयोध्येच्या महालामध्ये कधी राहिली होती? ती तर ऋषी वाल्मिकीच्या आश्रमातून परत आल्यानंतर धरणीमातेमध्ये सामावून गेली होती। आणि त्यावेळी लव कुश यांचे लग्न सुद्धा झाले नव्हते, ते त्यावेळेला किशोरवयीन होते। तर मित्रांनो, याबाबतीत मनामध्ये संभ्रम बिलकुल ठेवू नका। प्रभू श्रीरामाचा अवतार एकाच वेळेला झालेला नाही, तर प्रत्येक कल्पमध्ये प्रभू श्रीरामांचा अवतार झालेला आहे। स्वामी तुलसीदास यांनी सुद्धा सांगितलं आहे, कल्प कल्प प्रति प्रभू अवतरह्य, चारु चरित नानाविधी करह्य। आणि ही कथा एका वेगळ्या कल्पाची आहे, ज्यामध्ये सीतामाता धरणीमध्ये सामावते आणि प्रभू श्रीराम मातेला धरणी मातेकडून पुन्हा मागून घेतात। या कल्पमध्ये त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामाने 11,000 वर्षे अयोध्येवर राज्य केले होते, जेव्हा प्रभू श्रीरामांच्या दोन्ही पुत्रांचा लव आणि कुशचा विवाह झाला होता। तेव्हा एके दिवशी त्यांच्या सोयऱ्यांकडून काही भेटवस्तू आल्या होत्या। सुंदर सुंदर फुलांनी आणि फळांनी सजवलेल्या टोपल्या होत्या। भगवान श्रीरामांनी त्या टोपल्यांमधील काही टोपल्या सीतामातेकडे पाठवून दिल्या आणि काही टोपल्या श्रीरामांनी भावांमध्ये वाटल्या। मित्रांनो, झालं असं की सीतामातेकडे ज्या टोपल्या गेल्या होत्या, त्यातील एका टोपलीला सीतामाता खोलून पाहू लागली। त्यांनी पाहिलं की टोपलीमध्ये सुंदर सुंदर कमलाची फुलं ठेवलेली आहेत। माता सीतेने त्यातील एक कमळाचे फूल उचललं आणि त्याचा सुगंध घेऊ लागली। सीतामातेने हा विचार केला नाही की अजून त्या फुलांचा सुगंध माझ्या स्वामीने घेतलेला नाही, तर मग मी कसं घेऊ? त्यांनी त्या फुलाला प्रभू श्रीरामांना अर्पण न करताच त्या फुलाचा सुगंध घेतला। या गोष्टीला तुम्ही सीतामातेची एक चूक समजू शकता किंवा या जगाला काहीतरी शिक्षा देण्याचं एक माध्यम समजू शकता। कारण मित्रांनो, देवाकडून कधीच कोणती चूक घडत नाही, आणि जर ते अशी कोणती चूक दाखवत असतील तर त्याचा उद्देश देखील हाच असतो की मानवजातीला यामधून काहीतरी शिक्षा देणे। ज्याप्रमाणे पंचवटीमध्ये सीतामातेने रावणाच्या मागण्याने रावणाला भिक्षा दिली होती, त्यावेळी त्यांनी अखंड नारी जातीला ही शिक्षा दिली की जेव्हा पण कुठलाही साधुसंत गरीब उपाशीपोटी आपल्या द्वाराजवळ येत असेल, तर अशा वेळी त्याला निराश करू नये। सोबतच त्यांनी लक्ष्मण रेखेला पार करून हे सुद्धा सांगितलं की कुठल्याही साधू संतावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपलं स्वतःचं सुरक्षा कवच तोडून बाहेर जाऊ नये।
कारण साधू वेशात सुद्धा कुठला दानव येऊ शकतो. सीतामाता स्वतः जगदंबा होती. तिला माहीत होतं की हा कोणी साधू नाही तर राक्षस आहे. आणि तरीसुद्धा या जगातील सर्व स्त्रियांना शिक्षा देण्याच्या हेतूने मातेने ही लीला रचली. प्रिय मित्रांनो, जेव्हा सीतामाता त्यांच्या महलात बसून कमलाचा सुगंध घेत होती तेव्हा अंतर्यामी भगवान श्रीराम आपल्या दरबारात बसून हा सर्व दृश्य पाहत होते. त्यांनी खूप वेळा या गोष्टीवर विचार केला की जनकनंदिनी सीताच्या या कार्याने जगातील समस्त स्त्रियांना कोणता संदेश जाऊ शकतो. मी सुगंध न घेण्यापूर्वीच सीतेने त्या कमळाचा सुगंध घेतला आहे. शीलवान पतिव्रता स्त्रीमध्ये हा गुण असू नये. कोणताही स्वादिष्ट पकवान किंवा सुंदर पदार्थ जर नवऱ्याच्या अगोदर खायचंच आहे तर अशा वेळी सर्वप्रथम नवऱ्याची अनुमती घेऊन किंवा नवऱ्याला तो पदार्थ दिल्यानंतरच त्याचा आस्वाद घ्यावा. आणि यामुळे पतीचा अपमान केल्याचा दोष लागणार नाही. एका स्त्रीला पृथ्वीसारखं सहनशील आणि संतुष्ट असायला हवं. कारण सर्वांना खाऊ घालण्याचे काम स्त्रीच असतं. आणि म्हणूनच स्त्री ही महान आहे जी सर्वांच्या खाण्यापिण्याची चिंता ठेवत असते. असं म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री नसते अशा घरातील लोकांना पोट भरून जेवणाचे सुखसुद्धा मिळत नाही. आणि म्हणूनच म्हणतात की स्त्रीशिवाय घर हे घर नसतं. एक स्त्रीच घराला सजवत असते आणि म्हणूनच तिला गृहिणी म्हणतात. तुम्ही तुमचं घर कितीही सुंदर बनवा, त्याला कितीही सजवा, कितीही चमकवा, परंतु जेव्हापर्यंत त्या घरामध्ये स्त्री नसेल तेव्हापर्यंत त्या घराला घरपण नसेल, त्या घराची कोणतीच शोभा नसेल. प्रभू श्रीरामांनी विचार केला, जर मी यावेळी शांत राहिलो तर सीतामातेने दाखवलेल्या या मार्गावर या जगातील सर्व स्त्रिया चालतील. आणि हाच विचार करून ते सीतामातेजवळ गेले. ते सीतामातेला एक शब्दही बोलले नाही, तर ते नेहमीप्रमाणे सीतामातेचे वेगवेगळ्या गोष्टीत कौतुक करत होते. प्रिय मित्रांनो, इथे भगवान श्रीराम पुरुषांसाठी सुद्धा एक खूप महत्त्वपूर्ण संदेश देत आहेत. तुमच्या घरातील स्त्रीकडून जर कोणती चूक घडली असेल तर पुरुषांनी हे कायम लक्षात ठेवावे की त्यांनी एकदमच त्यांच्या अंगावर धावून जाऊ नये. तर त्यांनी त्या स्त्रीला अशा प्रकारे समजवावं की तिला तिची चूकही समजून येईल आणि तिला अपमानित सुद्धा वाटणार नाही. कोणत्याही अपशब्दाचा वापर करू नये. असे शब्दच घरामध्ये वादविवाद, घरामध्ये अंतर निर्माण करतात. एकमेकांना असे अपशब्द वेगळे सुद्धा करतात. नात्यांमध्ये कटुपणा येतो. नेहमी लोक हीच चूक करतात की जेव्हा स्त्रीकडून कोणती चूक होत असेल तर अशा वेळी ते रागाने लालबुंद होऊन जातात. नको नको ते शब्द तिला बोलत असतात. शेजाऱ्या पाजारांच्या समोर तिला घालून पाडून बोलतात, तिला मारू लागतात. जो काम बिघडायचा होता, जी चूक व्हायची होती ती आता झाली आहे. आता तुम्ही तिला घालून पाडून बोलल्याने, अपशब्द बोलल्याने, मारल्याने ती चूक सुधारणार नाही. तर यामुळे तुमच्या नात्यांमध्येच दुरावा येऊ शकतो. योग्य हेच आहे की तुम्ही चूक करणाऱ्याला अशा प्रकारे समजावा की त्याला वाईटही वाटणार नाही आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीवही होईल. ज्याप्रमाणे प्रभू रामांनी सीता मातेला समजावलं होतं. श्रीरामांनी सीता मातेला कशा प्रकारे समजावलं होतं आपण पुढे जाणून घेऊया. जेव्हा प्रभू श्रीराम सीतामातेजवळ जाऊन बसले, त्यांच्यासोबत बोलू लागले, तेव्हा सीतामातेने सुद्धा मिळालेल्या त्या भेटवस्तू प्रभू श्रीरामांसमोर ठेवल्या. प्रभू श्रीरामांनी त्या टोपल्यांमधून काही फळ बाहेर काढली आणि ते त्यांचा आस्वाद घेऊ लागले आणि सीतामातेला सुद्धा त्यातील काही फळ दिली. भगवान श्रीरामांनी हा विषय अजून काढलाच नव्हता की मी फुलाचा सुगंध घेण्यापूर्वीच तुम्ही त्या फुलाचा सुगंध का घेतला. मित्रांनो, हळूहळू खूप दिवस निघून गेले. एके दिवशी सीता मातेने एकादशीचे व्रत केले होते आणि द्वादशीच्या दिवशी त्या तुळशीच्या बागेमध्ये गेल्या. तिथे जाऊन त्यांनी तुळशीची पूजा केली आणि तुळशीला परिक्रमा सुद्धा केली. एकादशीचा व्रत ठेवल्यामुळे सीता मातेच्या शरीरामध्ये थोडी थकावट आली होती आणि अशामध्येच सीता मातेच्या साडीच्या पदरामध्ये तुळशीचा एक पान अडकून तुटून तो पृथ्वीवर पडला. द्वादशीच्या दिवशी त्या तुळशी पत्राला तुटलेलं पाहून सीता मातेने विचार केला, मी तर खूप मोठा अपराध केला आहे. आणि हाच विचार करून सीतामाता थोडी भयभीत झाली आणि त्यांनी त्या तुळशी पत्राला उचलून त्याला प्रणाम करून पुन्हा त्या बगीचामध्ये ठेवला आणि गुपचूप पुन्हा त्यांच्या महलामध्ये परत आल्या. मित्रांनो, योगायोगाने त्याच वेळी श्री नारद मुनी आले होते.
प्रभू श्रीरामांनी नारद मुनींचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले आणि त्यांना आसनावर बसण्यास सांगितले. प्रभू श्रीरामांनी सीतामातेला भोजन वाढण्यास सांगितले. माता सीतेने 2 ताटांमध्ये भोजन वाढले. एक ताट प्रभू श्रीरामांसमोर ठेवला आणि दुसरं ताट श्री नारद मुनींच्या जवळ घेऊन जाण्यासाठी त्या निघाल्या. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे माता, मला क्षमा करा. आज मी तुम्ही वाढलेले अन्न नाही खाऊ शकत, कारण आज तुम्ही एक खूप मोठा पाप केला आहे. आज द्वादशी आहे आणि द्वादशीच्या दिवशी तुम्ही एक तुळशीपत्र तोडले आहे. असं म्हणतात की द्वादशीला, संक्रांतीला, चतुर्दशीला, शुक्रवार आणि मंगळवार, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी, सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्यास्ताच्या नंतर, घरामध्ये नवीन बालक जन्माला आल्यानंतर, कोणाचा देहांत झाल्यानंतर जे लोक तुळशीपत्र तोडतात ते लोक या जगातील एका मोठ्या महापाचे धनी बनतात. आणि म्हणूनच आज मी तुम्ही वाढलेला अन्न नाही खाऊ शकत. भगवान श्रीरामांना हे सर्व तर माहीतच होतं, कारण ह्या सर्व लीलेचे करता करविता तेच होते आणि त्यांच्या इच्छेनेच नारद मुनी हे सर्व करत होते. हे सर्व जाणून सुद्धा प्रभू श्रीराम नारद मुनींना विचारू लागले, हे देवर्षी, या पापापासून मुक्तता मिळवण्याचा कोणता उपाय नाही का? जर तुम्हाला यावरील उपाय माहीत असेल तर देवी सीतेला हा उपाय सांगून त्यांना या अपराधापासून मुक्त करा. मित्रांनो, नारद मुनी म्हणू लागले, हे भगवंत, याचा एकच उपाय आहे. जर देवी सीता त्या तुटलेल्या तुळशी पत्राला तिच्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या तुळशीच्या झाडावर पुन्हा जोडू शकली तर सीतामाता या पापापासून मुक्त होऊ शकते. सीतामाता म्हणू लागली, हे देवर्षी, यामध्ये अशी कोणती मोठी गोष्ट आहे? मी माझ्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या तुळशी पत्राला त्या झाडासोबत आता लगेचच जोडते. मित्रांनो, एवढं बोलून सीतामाता पुन्हा त्या तुळशीच्या बागेमध्ये गेली आणि तुटलेल्या त्या तुळशीपात्राला प्रणाम करून भक्तिपूर्वक भावानेने म्हणू लागली, हे तुळशी माता, जर माझ्यामध्ये पतिव्रता धर्माची शक्ती असेल तर हे तुटलेलं तुळशीपत्र पुन्हा तुझ्या अंगासोबत जोडून घे. मित्रांनो, असं म्हणून जेव्हा सीतामातेने समोर पाहिले तेव्हा तो तुळशीपत्र तुळशीच्या झाडाला पुन्हा जोडला गेला नाही. आणि हे सर्व पाहून सीतामातेला खूप जास्त दुःख झालं. सीतामाता विचार करू लागली की मी असा कोणता कार्य केला आहे की ज्यामुळे माझ्या पतिव्रता धर्माची शक्ती कमी झाली आहे. सीतामाता खूपच दुःखी झाली. तिला खूप वाईट वाटत होतं. नारद मुनींनी पाहिलं की माता सीता खूप जास्त दुःखी आहे. तेव्हा ते मातेच्या जवळ गेले आणि मातेला समजावू लागले, हे माते, या तुळशीपत्राच्या न जोडण्याचं कारण हेच आहे की तुम्ही प्रभू श्रीरामांच्या आधी कमलपुष्पाचा सुगंध घेतला होता. पतिव्रता स्त्रीने हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की तिच्या पतीने आनंदाने त्या पुष्पाचा सुगंध घेतला नसेल तर अशा वेळी स्वतःने सुद्धा कुठल्याही पुष्पाचा सुगंध घेऊ नये. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही तुळशीपत्राला हे बोला की हे तुळशीपत्र, जर मी त्या कमलपुष्पाचा सुगंध घेण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही प्रतीचा निरादर केला नसेल तर तुम्ही तुमच्या तुटलेल्या स्थानावर जाऊन पुन्हा जोडून जा. मित्रांनो, नारद मुनींच्या म्हणण्यानुसार सीतामातेने पुन्हा तुळशीपत्राची प्रार्थना केली आणि म्हटलं, हे तुळशीपत्र, कमलपुष्पाचा सुगंध घेण्याव्यतिरिक्त जर माझ्याकडून अन्य कुठलाही पतीचा निरादर झाला नसेल तर तुम्ही तुमच्या स्थानावर जाऊन जोडून जा. मित्रांनो, सीतामातेच्या एवढ्या बोलल्यानंतर लगेचच तुळशीपत्र जाऊन पुन्हा त्याच्या स्थानावर जोडले गेले. सर्व देवी देवतांनी, ऋषीमुनींनी सीतामातेचा जय जयकार केला आणि त्याच वेळेला प्रभू श्रीरामांनी सीतामातेला जवळ घेतले आणि म्हणू लागले, हे देवी, ही सर्व माझ्या द्वारा रचली गेलेली एक लीला होती. माझ्या इच्छेनेच ते तुळशीपत्र तुटले होते. तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी हे सर्व केले होते. माझ्या बोलल्यानुसारच नारद मुनींनी तुम्ही दिलेले अन्न ग्रहण केले नाही आणि म्हणूनच तुम्ही नारद मुनींना क्षमा करा. सर्व नारी जातीला मी तुमच्यामार्फत एक शिकवण दिली आहे की त्यांनी त्याच्या नवऱ्याच्या पूर्वी कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेऊ नये. धर्माची स्थापना करण्यासाठी, सज्जनांची रक्षा करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठीच मी हा अवतार घेतला आहे. स्त्रियांनी त्यांच्या विवेकबुद्धीनेच पतिव्रता धर्माचे पालन केले पाहिजे. स्त्रियांनी कधीच हे 4 काम त्यांच्या नवऱ्याच्या पूर्वी करू नयेत. पहिले काम, कोणत्याही गोष्टीचा उपभोग नवऱ्याच्या पूर्वी घेऊ नये आणि जर घ्यायचे असेलच तर नवऱ्यासोबत किंवा नवऱ्याची अनुमती घेऊनच घ्यावे.
दुसरे काम, कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत वार्तालाप करू नये. जर तुमच्या घरी कुठलाही अपरिचित व्यक्ती किंवा बाहेरचा व्यक्ती आला असेल आणि जरीही तो परिचित असेल तरी सुद्धा नवरा असताना त्याच्यासोबत वार्तालाप करू नये. तिसरी गोष्ट, नवऱ्याचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात करू नये. चौथी गोष्ट, नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला घरी बोलावू नये आणि त्याच्यासोबत कुठे जाऊ नये. स्वतःच्या वडिलांच्या घरी सुद्धा नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय जाऊ नये. संकट काळामध्ये स्त्रिया स्वतः निर्णय घेऊ शकतात. त्यांच्या खाजगी गोष्टी किंवा मानपणाच्या गोष्टी जर दुसऱ्या कोणाला सांगायच्या असतील तर अशा वेळी नवऱ्याला प्रथम बोलू द्यावे. असं केल्याने स्त्रियांचा स्वाभिमान, सन्मान सदैव टिकून राहतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमधील विचार योग्य वाटले असतील तर या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ.